नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बाप्पा आले की आपण रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, वेगवेगळे मोदकही बनवत असतो. म्हणूनच आज आपण बाप्पासाठी खास रोज मलाई मोदक बनवत आहोत. इथे आपल्याला 100 ग्रॅम पनीर घ्यायचंय, अर्धी वाटी दूध पावडर घ्यायची आहे आणि इथे मी फ्रेश दुधावरची साय घेतली आहे. अर्धी वाटी साय आहे. आपण बाजारातली फ्रेश क्रीम सुद्धा इथे वापरू शकतो. 3 ते 4 चमचे पिठी साखर घेतली आहे. आवश्यकतेनुसार तूप लागणार आहे. इथे मी गुलाबाच्या सुक्या पाकळ्या घेतल्यात, रोज इसेन्स घेतलाय आणि पिंक फूड कलर घेतलाय. सर्वात आधी आपल्याला हे जे पनीर आहे ते मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय. चालू बंद मोडवर आपण ते बारीक करून घेणार आहोत. हे बघा, असं बारीक करून घेतलंय. हे पनीर असं हातावर फिरवलं तर पटकन त्याचा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं पनीर अगदी व्यवस्थित वाटलं गेलंय. इथे कढई घेतलीये, त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलंय. आपल्याला कढई जाडच घ्यायची आहे किंवा मग नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई वापरू शकतो. तुपावर आपण पनीर टाकून घेतलंय. आता यावर आपण मिल्क पावडर टाकूया, थोडं परतून घेऊया आणि मग आपल्याला यावर साय टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला 2 ते 3 चमचे साय टाकून घेते. मिश्रण पटकन एकदम पातळ होऊ नये म्हणून आपण थोडी थोडी साय घालून घ्यायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं की आपण इथे साधारण 3 चमचे पिठी साखर टाकून घेतली आहे. यावरच आपण ही दुधावरची साय म्हणजे मलाई टाकून घेतलेली आहे. पिठी साखर विरघळायला मदत म्हणून आपण त्यासोबत ही मलाई टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण आता अर्ध्या गुलाबाच्या पाकळ्या अशा क्रश करून टाकूया आणि अर्ध्या शेवटी टाकूया. हे मिश्रण आपल्याला सतत असं परतून घेत राहायचंय. इथे आता आपण पिंक कलर टाकून घेऊया. सुरुवातीला एकच ड्रॉप टाकलाय. कलर किती डार्क आहे किंवा लाईट आहे यावरून आपण ते ठरवायचंय. आता इथे अजून एक ड्रॉप टाकावासा वाटतोय. आणखी एक ड्रॉप ऍड केल्यावर आता परफेक्ट पिंक कलर आलाय असं दिसतंय, म्हणजे आपले मोदक असे छान गुलाबी रंगाचे दिसणार आहेत. सतत असं एकसारखं परतत घेत आता मिश्रण आपलं दाटसर व्हायला लागलंय. मिश्रण आता कढई सोडायला लागले. हळूहळू त्याचा गोळा तयार होईल. इथे आपण आता रोज इसेन्स टाकूया. साधारण अर्धा चमचा रोज इसेन्स टाकलेला आहे. मिश्रण आपलं गोळा होत आलेलं आहे. इथे आपण आता उरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेऊया. जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला, असं सैलसरच ठेवायचंय. हे बघा, इतपत असं सैलसर असेल की आपण काढून घ्यायचे. थोडं थंड झालं की ते आपोआपच घट्ट होईल आणि मग 10 ते 15 मिनिटांनी आपण मोदक करायला घ्यायचे. इथे मी हा मोदकाचा साचा घेतलाय. त्याला सर्वात आधी तूप लावून घेतलंय आणि मग आपण आता हे मिश्रण भरून मोदक करून घेऊया. मिश्रण आपल्याला असं छान दाबून दाबून भरून घ्यायचंय, म्हणजे मोदकाचा आकार छान असा सुबक येईल. मिश्रण भरून झालंय. आता साचा उघडून घेऊया. किती सुंदर मोदक दिसतायत बघा. मध्ये मध्ये या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा किती छान दिसतायत ना. असेच आता आपण सगळे मोदक करून घेऊया. कोणत्याही लहान मोठ्या आकाराचे मोदक तुम्ही या मिश्रणापासून करू शकता किंवा मग मोदकाऐवजी पेढे सुद्धा करू शकता. नेहमी बाहेरचे वेगवेगळे प्रकारचे मोदक पेढे आणण्यापेक्षा जर आपण घरी असे नवीन फ्लेवरमध्ये मोदक तयार केले तर ते बाप्पाला आणि आपल्या सगळ्यांना खूप आवडतील. मोदक तयार आहेत. बाप्पाला नैवेद्य अर्पण करून घेऊया
आणि प्रसाद सगळ्यांना वाटूया। रोज मलाई फ्लेवर हे मोदक आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।